आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहे. प्रत्येक आई वडील हे सतत आपल्या मुलांबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली तेवढा त्रास आपण भोगला आहे. हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी, ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते. तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण 4-5 घरची दोन्ही भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते. जो तो रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे, त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचे रान करत असतात. अशातच त्यांचं आयुष्य जातं. मुलं शिकतात, कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट, नवीन नवीन कपडे अशा ऐसपैस जीवन जगतो व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्या मुलांचं जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात. तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं. आता आपला मुलगा शिकला, नोकरीला लागला. आता त्यांना उत्सुकता असते त्यांच्या लग्नाची व त्यांच्या शिक्षणाची. योग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात. मग आता आई वडिलांना जग जिंकल्यागत वाटतं. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं, परंतु इथून तर खरं आयुष्याशी संघर्ष करायची वेळ आत्ता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते. कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन 9 दिवस चांगले जातात. मग सुरुवात होते लहान लहान गोष्टीवरून. सासू सुनांमध्ये भांडण होतात. सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात. मग मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही. हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं. परंतु आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं, इथपर्यंत पोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय. याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात. खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होत, परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं. किती त्याग करतात ते आपल्या मनाचा. फक्त आपल्या मुलांसाठी, मुलाच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात. परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेन आपली संस्कृती काय, आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायचे. लहान मोठे करून 20-25 माणसं घरात राहायची. दिवसभर घरातली कामं पुरायची. आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येक जण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायको, राजा राणीचा संसार करू पाहत आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं काही अस्तित्व नाही.
जे काही आहे ते सर्व आपल्या आईवडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आई वडिलांच्या उतारवयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे, कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं सारखी असतात, परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाहीये. वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी बाबांची तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर, कोणाचा इंजिनियर, तर काहींची मुलं परदेशी नोकरी करतात, येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही. काय म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन? लहानपणी हेच आई वडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालतं घालायची. मुलाला शोधण्यासाठी 1 तास जरी उशिरा झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई वडिलांचं मन लागत नव्हतं. आणि आज पोरगं मोठं झाल्यावर आई वडिलांना ढुंकून सुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं. हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात, पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आई वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाहीत, कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होतं. हे सर्व पाहिल्यावर 4-5 दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात. त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही, तुम्ही त्यांचे अंतिम संस्कार करून टाका. असं काय म्हणावं या अशा लोकांना? आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत याचं आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्या अगोदर 10 मिनिट शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केलाय तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल. बायकोला पण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने त्यांच्यातून मार्ग निघेल व आपले आई वडिलांना देवासमान वागणूक द्या. त्यांच्या उतारवयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले जातील. नाहीतर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कोणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचे आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.